दरम्यान ही दुसरी दृश्य आपल्याकडे आहेत नागपूरमधली। या ठिकाणी पंतप्रधान मोदी पोहोचलेले आहेत दीक्षाभूमी इथं। ते पोहोचलेत शांतीचं प्रतीक असलेल्या दीक्षाभूमीवर गौतम बुद्ध यांच्या समोर नतमस्तक होताना पंतप्रधान मोदी आपल्याला पाहायला मिळत आहेत। तिकडची ही थेट दृश्य पंतप्रधान मोदींचा हा नागपूर दौरा सकाळी जेव्हा ते पोहोचले त्यावेळेला त्यांनी संघ मुख्यालयाला भेट दिलेली होती आणि त्यानंतर ते आता दीक्षाभूमीवर पोहोचलेले आहेत। तिथे असलेले जे भिक्खू आहेत ते स्वागत करताना पंतप्रधान मोदींचं दिसतायत आणि यानंतर पंतप्रधान मोदी तिथं असलेली जी बुक आहे त्याच्यामध्ये आपलं जे मत आहे, ज्या भावना आहेत त्या व्यक्त करतानाही आपल्याला दिसून आलेले आहेत। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी ऋषभ फुरकुंडे हे थेट नागपूरमधल्या या दीक्षाभूमीच्या बाहेरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ऋषभ, काय सांगाल? पंतप्रधान मोदी दीक्षाभूमीवर पोहोचले, सध्या काय चित्र तुम्हाला दिसतंय? कशा पद्धतीची तयारी इथे केलेली होती? अनेक लोकांच्या भावना इथं उकळून आल्या होत्या। अनेक लोकांनी जय्यत स्वागताची तयारी केली होती। काहींनी संविधानाचं पुस्तक हातात घेऊन मोदींना दाखवलं। त्यासोबतच अनेकांनी पुष्प उधळले मोदीजींच्या कॉन्वॉयच्या वरती। त्यानंतर कॉन्वॉय आतमध्ये गेला आणि आतमध्ये मोदीजींनी दर्शन घेतलं। त्यासोबतच अस्थिकलश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अस्थिकलश इथे ठेवलेले आहेत, त्याचंही दर्शन घेतलं। त्यानंतर मोदीजींनी आपला अभिप्राय त्या अभिप्राय बुकामध्ये नोंद केली आहे। त्यामध्ये त्यांनी काय नोंद केलं आता ते पाहण्यासारखं राहील। त्यासोबतच हा जे मोदीजींचा दौरा आहे हा सिम्बॉलिक मानला जातोय, कारण येणारे बिहारची इलेक्शन्स आहेत, बेंगालची इलेक्शन्स आहेत आणि तिथे बिहार आणि बेंगालमध्ये दलित बांधव हे बहुसंख्यक असल्यामुळे दीक्षाभूमी ला मोदीजींनी दर्शन दिल्यानंतर दलित बांधवांचं एक मतांचं वोटिंग जे आहे ते बहुसंख्यक भाजपाकडे ओढलं जाईल हेही मानलं जात आहे। निश्चितच ऋषभ, एकूणच असं म्हणता येईल का आता येणाऱ्या काळामध्ये काही राज्यांमध्ये जी राज्य अतिशय महत्त्वाची मानली जातात भाजपसाठी, तर तिथं सत्ता टिकवण्यासाठी किंबहुना तिथं असलेले जे मोठ्या संख्येनं बसलेले दलित बांधव यांना कुठेतरी आपल्याकडे वळवण्यासाठी ही जी दीक्षाभूमीची भेट आहे ती महत्त्वाची मानली जाते। मात्र इथं आपण बघतोय की नागपूर ज्या ठिकाणी दीक्षाभूमीला मोठ्या संख्येनं लोक गर्दी करत असतात, मोठ्या संख्येनं दररोजच या ठिकाणी लोक येत असतात, आज ती गर्दी तुम्हाला दिसली आहे का? आज भाविकांची गर्दी कमी होती, कारण भाविकांसाठी आता दुपारनंतर ती उघडी केली जाणार आहे। आतापर्यंत सुरक्षेच्या दृष्टीनं भाविकांना आतमध्ये जाऊ दिलं जात नव्हतं, परंतु बाहेरच्या साईडला दीक्षाभूमीत बरेच नागरिक आणि दर्शनासाठी नागरिक थांबलेले होते। निश्चितच याचाच अर्थ पंतप्रधान मोदी यांनी दर्शन घेतल्यानंतर आता जे भाविक आहेत त्यांच्यासाठी थोड्या वेळानंतर इथं ही दीक्षाभूमी खुली केली जाईल। मात्र त्याच्या आधी त्यांना प्रवेश कुठेतरी त्याच्यावर निर्बंध होते असं आपण म्हणू शकतोय। दरम्यान आतली दृश्य आपल्याकडे आहेत। इथं गौतम बुद्धांची एक भव्य दिव्य अशी आपल्याला मूर्ती दिसते आणि त्यासमोर पंतप्रधान मोदी नतमस्तक झालेले आहेत। त्याचबरोबर इथं त्यांचं स्वागतही करण्यात आलं। या वेळेला कसं चित्र होतं? यावेळेला दीक्षाभूमीच्या ट्रस्टचे जे सदस्य होते त्यांनी स्वागत केलं आणि त्यासोबतच मोदीजींना आतमध्ये नेलं गेलं दर्शन करण्यासाठी। आतल्या गाभाऱ्यामध्ये मोदीजींनी दर्शन केलं आणि यावेळी भाविक जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी जे होते तेही त्यांच्या सोबत होते। त्यासोबत भंते तिथले प्रधानमंत्र्यांसोबत होते आणि त्यांनी सर्व विधिवत दर्शन करण्यासाठी मोदीजींना सांगितलं गेलं। निश्चितच म्हणजे ज्या विधी असतात बौद्ध धम्मामध्ये त्यानुसार पंतप्रधान मोदी यांनी इथं दर्शन घेतल्याचं आपल्याला दिसतंय। ते नतमस्तक झालेले आहेत गौतम बुद्धांच्या या शांत अशा मूर्ती समोर। तर इथं शांततेचं प्रतीक मानलं जाणारं दीक्षाभूमी इथं पंतप्रधान मोदींनी ही भेट दिलेली आहे। तिथं त्यांनी दर्शन घेतलेलं आहे, ते नतमस्तक झाले, अभिवादन केल्याची ही दृश्य सुद्धा आपल्याकडे आहेत। आणि दुसरीकडे ते म्हणजे हेडगेवार स्मारकामध्ये जेव्हा ते आलेले होते सकाळच्या सुमारास त्यावेळची ही दृश्य आपल्याकडे येत आहेत। 9 वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान मोदी यांचं आगमन झालं होतं नागपूरमध्ये आणि त्यावेळेला सगळ्यात आधी त्यांनी RSSच्या मुख्यालयाला भेट दिली। इथं हेडगेवार स्मारक इथं जाऊन त्यांनी अभिवादन केल्याचं दिसून आलं। आणि दुसरीकडे त्यांच्या दौऱ्यामधला हा दुसरा जो कार्यक्रम आहे तो म्हणजे हेडगेवार माफ करा दीक्षाभूमी या ठिकाणी त्यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि इथं ते नमन करताना आपल्याला दिसून येत आहेत। याच्यानंतर आता पुढचा जो दौरा आहे तो नेमका कशा पद्धतीने असेल ऋषभ?
याच्यानंतर ते माधव नेत्रालयाला जाणार आहेत. माधव नेत्रालय तिथे एक छोटी बिल्डिंग आहे, त्याचं आता मोठ्या हॉस्पिटलमध्ये रूपांतर केलं जाणार आहे आणि त्याच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान आलेले आहेत. तो मुख्य कार्यक्रम आहे या सगळ्यामध्ये त्यांचा आणि त्या कार्यक्रमाला तिथे लोकांना संबोधित सुद्धा करणार आहेत प्रधानमंत्री. तिथे 3,000 ते 4,000 लोक त्यांची वाट पाहत आहेत आणि ते भूमिपूजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिथं लोकांना संबोधित करतील आणि त्यांच्या संबोधनामध्ये हे एक समजेल की नागपूरचा दौरा कशा पद्धतीचा त्यांचा महत्त्वाचा होता. त्यासोबतच नागपूरकरांना ते काय सांगतील प्रधानमंत्री आज आणि त्यासोबतच ते देशाला काय संदेश देतील हेही नागपुरातून पाहण्यासारखं राहील. कारण आज त्यांनी 2 मुख्य गोष्टींना भेट दिली आहे. ते म्हणजे आज हिंदू बांधवांचं किंवा हिंदू लोकांसाठी महत्त्वाचं असलेलं हेडगेवारांचं स्मारक आणि त्यासोबतच बौद्ध बांधवांसाठी जे सगळ्यात महत्त्वाचं मानलं जातं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी. हिंदू बांधव आणि बौद्ध बांधवांना एकत्र करण्याचं काम किंवा एक सोबत जोडण्याचं काम त्यांनी एका याच्यात दाखवलेलं आहे आणि एका सोबत ते दर्शन घेऊन पुढे तिथे गेले आहेत. तर तिथे काय बोलतील हे सगळ्यात पाहण्यासारखं राहील मॅम. निश्चितच आपलं जे एक तत्व आहे सर्व धर्म समभाव, त्यानुसार या ठिकाणी वेगवेगळ्या धर्माची जी प्रतीकं आहेत किंवा धर्मियांना ती जवळची मानली जाणारे हे जे स्थान आहे तिथं पंतप्रधान मोदी हे नतमस्तक झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे.